बघा रे, ईडी करंट लॉस बरोबर आहे का? ईडी करंट लॉस दिला जातो इटा बी मॅक्स चा स्क्वेअर इंटू एफ स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर बरोबर आहे का? बघा बघा इथं काय आहे रे, ईडी करंट लॉस, जो ईडी करंट लॉस आहे तो काय आहे, इटा बी मॅक्स चा स्क्वेअर एफ स्क्वेअर टी स्क्वेअर. टी म्हणजे काय इथं थिकनेस, रुंदी. काय आहे टी म्हणजे काय आहे, रुंदी. त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात थिकनेस बरोबर आहे का? थिकनेस ऑफ कोअर, थिकनेस रुंदी कुणाची, रुंदी कोअरची बरोबर आहे का? इटा म्हणजे काय, एक कॉन्स्टंट आहे, काहीतरी कॉन्स्टंट आहे बरोबर आहे का? बी मॅक्स म्हणजे काय आहे, चुंबकीय घनता. चुंबकीय काय आहे, घनता. आणि एफ म्हणजे काय रे, फ्रिक्वेन्सी आहे. काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. मग बाळांनो मला सांगा रे, मला सांगा तुमच्याकडे तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यामध्ये मला सांगा रे फ्लक्स कसे असतात, कॉन्स्टंट असतात. ट्रान्सफॉर्मर कसा आहे, स्थिर फ्लक्सचा डिव्हाइस आहे. स्थिर फ्लक्सचा डिव्हाइस असतो. म्हणजे दुसऱ्या इलेक्ट्रिकलच्या भाषेत बघा फ्लक्स काय असतात, ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला फ्लक्स काय असतात, स्थिर असतात. म्हणजे मी म्हणू का रे, मॅग्नेटिक घनता किंवा चुंबकीय घनता. चुंबकीय घनता म्हणजे काय रे, फ्लक्स भागिले एरिया बरोबर आहे का? फ्लक्स ह्या एरियात बघा, एवढ्या एरियात फ्लक्स किती आहेत, एवढ्या गोलमध्ये 10 फ्लक्स आहेत बरोबर आहे का? 10 एरिया आहे आणि 10 फ्लक्स आहे. घनता किती झाली, 1 झाली बरोबर आहे का? ह्या एवढ्या एरियामध्ये किती फ्लक्स आहेत. मग मला सांगा रे, ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्लक्स स्थिर असतात आणि एकदा ट्रान्सफॉर्मर डिझाईन केला की एरिया पण काय असतो, कॉन्स्टंट असतो का? वाढवता तुम्ही एरिया, ट्रान्सफॉर्मर वाढवला की एरिया वाढतो का? नाही, एरिया पण काय असतो, कॉन्स्टंट असतो. त्यामुळे हा जो फॅक्टर आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो, स्थिर असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही बीमॅक्स फ्लक्स स्थिर असता, म्हणजेच दुसऱ्या भाषेत इलेक्ट्रिकल मध्ये म्हणतात V/F रेशिओ कॉन्स्टंट. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचा रेशिओ काय आहे, स्थिर असतो. जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्मर यूज करता तेव्हा त्याचा V/F रेशिओ काय असतो, स्थिर असतो. आयडियल मध्ये काय असतो, ट्रान्सफॉर्मरचा फ्लक्स स्थिर असतात. म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत इलेक्ट्रिकलच्या लिहितात व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचा रेशिओ काय असतो, स्थिर असतो. आणि व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचा रेशिओ इज इक्वल टू त्याला दुसऱ्या भाषेत लिहितात घनता. V/F म्हणजे घनता. म्हणजे ही घनता काय झाली, स्थिर झाली. ह्या घनता स्थिर आहे. घनता म्हणजेच V/F रेशिओ इलेक्ट्रिकलच्या भाषेत. ही मॅग्नेटिकच्या भाषेत काय रे, घनता म्हणजे काय, फ्लक्स भागिले एरिया. तसं इलेक्ट्रिकलच्या भाषेत काय रे, व्होल्टेज बाय फ्रिक्वेन्सी म्हणजे घनता. ही स्थिर आहे. मग ही स्थिर झाली तर काय काय रे, मग ईडी करंट मला सांगा रे, ह्याच्यामध्ये काय काय स्थिर झालं. इटा काय आहे, कॉन्स्टंट आहे, हा स्थिर झाला. ही लिहूच नाही, कॉन्स्टंटला आपण लिहित नाही. म्हणजे ईडी करंट लॉस कुणाला प्रोपोर्शनल काढायचा आहे. हा स्थिर आहे. बी मॅक्स काय झाला, स्थिर झाला. ही पण स्थिर झाला बरोबर आहे का? हा स्थिर झाला घनता. मग फ्रिक्वेन्सी राहिली बघा, फ्रिक्वेन्सी स्थिर आहे का? हा रेशिओ स्थिर आहे पण फ्रिक्वेन्सी इंडिव्हिज्युअली स्थिर आहे का? नाही बरोबर आहे का? आणि थिकनेस, जेव्हा तुम्ही कोर डिझाईन करता त्याची थिकनेस काय असते, स्थिर. 2 mm 3 mm घेता म्हणजे ती काय रे, थिकनेस बी कॉन्स्टंट आहे. म्हणजे ईडी करंट लॉस कशाला प्रोपोर्शनल आहे, कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला. मग तुम्हाला म्हणतात ईडी करंट लॉस कसा वाढेल, जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल. फ्रिक्वेन्सी एका टाइम्सने वाढली तर ईडी करंट लॉस डबल वाढणार. का तर ईडी करंट लॉस कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला. पण कोणत्या कंडिशन मध्ये, मला इकडे लक्ष द्या, कोणत्या कंडिशन मध्ये, जेव्हा फ्लक्स स्थिर आहे म्हणजे V/F रेशिओ कॉन्स्टंट आहे. आणि तो जर रेशिओ कॉन्स्टंट नसेल तर काय होईल, तो जर रेशिओ कॉन्स्टंट नसेल तर काय होईल आपण हे बघणार आहेत. आता तो जर रेशिओ V/F रेशिओ किंवा बी मॅक्स ह्या जर स्थिर नसतील, पहिली केस काय बघितली, ईडी करंट मधली स्थिर V/F रेशिओ बघितली. तेव्हा काय आलं रे, इथं कन्क्लुजन लिहून घ्या. ईडी करंट लॉस हे फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहेत. फ्रिक्वेन्सी जशी बघा, इकडे बघा, फ्रिक्वेन्सी 1 होती, ईडी करंट लॉस 1. फ्रिक्वेन्सी 2 झाली, 2चा वर्ग किती झाला, 4. म्हणजे फ्रिक्वेन्सी थोडी वाढली की ईडी करंट 2 वाढली, फ्रिक्वेन्सी ईडी करंट 4 होतोय. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी थोडी जरी वाढली तर ईडी करंट लॉस काय होतोय, जास्त होतोय. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. ईडी करंट लॉस कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीच्या वर्गाला.
फ्रिक्वेन्सीच्या वर्गाला. केव्हा? जेव्हा तुमच्या फ्लक्स स्थिर असतील किंवा V/F काय असेल, स्थिर असेल. पहिली कंडिशन मध्ये. बाळांनो, एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात कोणच शिकवू शकत नाही, कोणच शिकवू शकत नाही. एकदा डिटेल ट्रान्सफॉर्मर पूर्ण आपण बाजूला काढलेला, एक एक गोष्ट शिकतोय त्यातला. ईडी करंट लॉस ह्याच्यापेक्षा डिटेलमध्ये कोणच शिकून देत नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. कन्सेप्ट तेवढ्या क्लिअर असल्या पाहिजे हे समजून सांगायला. ओके, ही झाली पहिली केस. तुम्हाला डीप मध्ये थोडं सांगतोय, तुम्हाला हितपर्यंतच परीक्षेला जाताना महत्वाचं आहे. ईडी करंट कशाला? फ्रिक्वेन्सीला. जेव्हा अस्थिर असतील, बघा, जेव्हा हा बघा दुसरी केस, ईडी करंटची दुसरी केस, बी मॅक्स काय असेल? स्थिर नसेल, म्हणजेच अस्थिर असेल, म्हणजे नॉट कॉन्स्टंट. बरोबर आहे का? नॉट कॉन्स्टंट. काय म्हणेल मी त्याला? नॉट कॉन्स्टंट. बरोबर आहे का? बी मॅक्स नॉट कॉन्स्टंट म्हणजे V/F नॉट कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे का? नाही. दुसऱ्या कंडिशन मध्ये मग फॉर्म्युल्यामध्ये काय होत आहे बघा, इटा कॉन्स्टंट आहे, इटा लिहिल का? बी मॅक्स कॉन्स्टंट आहे का? आता नाही. बी मॅक्सच्या जागी मी लिहू का रे? V/F चा वर्ग लिहू का? कारण बी मॅक्सला आपण कसं लिहितो रे? बी मॅक्स इज इक्वल टू V/F लिहितो. मग मला सांगा रे, फ्रिक्वेन्सी राहीलच आणि थिकनेस काय आहे? कॉन्स्टंट आहे. थिकनेस लिहायची गरज नाही. बघा, हा स्थिर आहे, हा स्थिर आहे, त्यामुळं लिहिला नाही. तुम्हाला विचारतात कोरची थिकनेस वाढली की ईडी करंट लॉस वाढेल का? वाढेल. थिकनेसला तो प्रोपोर्शनल आहे. बरोबर का? तो काय आहे? थिकनेसला प्रोपोर्शनल आहे. मग अस्थिर, बघा, WE डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. बघा, हे वरचा वर्ग वरच्याला दिला, खालचा वर्ग कंसाचा वर्ग सेपरेट सेपरेट दिला, ह्या वर्गाला हा वर्ग लिहिला, फ्रिक्वेन्सीला फ्रिक्वेन्सी कटली, तर ईडी करंट लॉस कशाला प्रोपोर्शनल झाला? व्होल्टेजला. जेव्हा V/F त्याच्या फ्लक्स अस्थिर असतील, ट्रान्सफॉर्मर मध्ये जर फ्लक्स अस्थिर असतील, तर जेवढं व्होल्टेज आहे ना त्याच्या वर्गाला प्रोपोर्शनल ईडी करंट लॉस असतो. त्यामुळे ही डेंजरस कंडिशन आहे, ही डेंजर कंडिशन आहे. त्यामुळे अस्थिर जर ट्रान्सफॉर्मर झाला तर अनस्टेबल होतो. अनस्टेबल म्हणजे त्याची स्थिरताच राहत नाही, स्टॅबिलिटी लूज होतो, कुठेतरी जळणार, काहीतरी होणार. पण अस्थिर झाल्यानंतर काय होतं? फ्रिक्वेन्सी सोबत रिलेशन राहतंय का? नाही. कुणासोबत राहतंय? व्होल्टेज सोबत. राहायला कुणासोबत पाहिजे? फ्रिक्वेन्सी सोबत राहायला पाहिजे. जर अस्थिर झाला ट्रान्सफॉर्मर म्हणजे फ्लक्स कॉन्स्टंट नाही राहिल्या किंवा V/F रेशिओ जर कॉन्स्टंट नाही राहिला, तर ईडी करंट लॉस हा व्होल्टेजच्या भाषेत इथं फ्रिक्वेन्सी नसते. आणि जर स्थिर असल्या फ्लक्स आपल्या साध्या भाषेत, आपला नॉर्मल ट्रान्सफॉर्मर डे टू डे लाईफ मध्ये, त्याचा ईडी करंट फ्लक्सच्या फ्रिक्वेन्सीच्या वर्गाला प्रोपोर्शनल असतो. कळालं? एवढं कळालं? ईडी करंट लॉस तुम्हाला ह्याच्या पुढं कोणताही क्वेश्चन तुम्हाला कुठलाही ईडी करंटवर आला, सुटणार म्हणजे सुटणार याची गॅरंटी मी देतो. कुठलाही, येईचा असू द्या, जेईचा असू द्या, कुठला बी असू द्या. आयटीएस तर तुम्ही असाच सोडवणार हो, येईचा जेईचा पण असू द्या. एवढं फक्त अंडरस्टँड करा, स्थिर आणि अस्थिर कंडिशन. कळालं? काय डिफिकल्टी आहे? मला वाटतं काय डिफिकल्टी लय. ईडी करंट लॉस मला वाटतंय तुम्हाला समजला. ईडी करंट लॉसचा मीनिंग म्हणजे काय हा कळाला. बाळांनो, मी ईडी करंट लॉस बद्दल आधी पण सांगितलंय आपण कोर डिझायनिंग मध्ये, पण आता प्रॉब्लेमॅटिक वेने सांगितलं. फ्रिक्वेन्सीवर कसा डिपेंड आहे आणि व्होल्टेजवर कसा डिपेंड आहे. व्होल्टेजवर कधी डिपेंड आहे? जेव्हा अस्थिर आहे. आणि फ्रिक्वेन्सीवर कधी डिपेंड आहे? जेव्हा स्थिर आहे. कळतंय ना? हा, ओके. आता दुसरा लॉस बाळांनो आपल्याला बघायचा आहे. आता दुसरा लॉस जो आहे तो काय आहे? हिस्टरेसिस. W वॅटेजला हिस्ट आणि H असं, आणि ह्या लॉसचं नाव आहे हिस्टरेसिस लॉस. हिस्टेरेसिस लॉस. हिस्टरेसिस लॉस. ओके, ह्या लॉसचं नाव काय आहे? हिस्टरेसिस लॉस. ह्याचं नाव काय आहे? WH. मग हिस्टरेसिस लॉस म्हणजे काय असतो बाळांनो? एकदा अजून एक्सप्लेन करतो. हिस्टरेसिस लॉस म्हणजे काय रे? इथं तुम्ही मॅग्नेटायझिंग करता. आता डिमॅग्नेटायझेशन करताना आता मॅग्नेटला एक पॉवर भरली, 10 फ्लक्स भरल्या, तर ती फ्लक्स काढून घेताना किंवा डिमॅग्नेटाइज होताना म्हणजे फ्लक्स काढून घेताना शून्य व्हायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये काय राहतात? शून्य होत नाहीत फ्लक्स. काय राहतात? 2-3 फ्लक्स राहतात. 2-3. बरोबर आहे का? 2-3 फ्लक्स राहतात. मग त्या फ्लक्स झिरो करण्यासाठी काय लागते? विरुद्ध एनर्जी लागते. त्या झिरो करण्यासाठी ही एनर्जी वेस्ट जाते. काय जाते? वेस्ट जाते. ती जी एनर्जी मॅग्नेटची लॉस झालेली असते त्याला म्हणायचं हिस्टरेसिस लॉस. त्याला त्या मॅग्नेटिक फील्ड
मॅग्नेटायझेशन केलं म्हणजे त्याला मॅग्नेटला एनर्जी दिली, नंतर डिमॅग्नेटायझेशन केलं, त्याने कुठं यायला पाहिजे, शून्याला यायला पाहिजे होतं इथं कोणत्या तरी लाईनवर, पण तो आला का नाही. का तर मॅग्नेटमध्ये काहीतरी मॅग्नेटिक फील्ड स्टोअर होत असते आणि त्या स्टोअर झालेल्या मॅग्नेटिक फील्डला म्हणायचं रेसिड्युअल फील्ड. काय म्हणायचं, रेसिड्युअल फील्ड. ही जी फील्ड आहे ती स्टोअर झालेली त्याला काय म्हणतात, रेसिड्युअल मॅग्नेटिक फील्ड, रेसिड्युअल फील्ड म्हणतात. बरोबर आहे का. मग ती फील्ड झिरो करण्यासाठी एक फोर्स लागतो. काय लागतो, फोर्स लागतो, वेगळा एक ऍडिशनल फोर्स लागतो आणि त्या फोर्सला म्हणतात कोहेजिव्ह फोर्स. काय म्हणतात, कोहेजिव्ह फोर्स, कोहेजिव्ह फोर्स म्हणतात. बरोबर आहे का. आणि ह्या कोहेजिव्ह फोर्स मुळे जो लॉस होतो, बरोबर आहे का, त्याला म्हणतात, त्या लॉसला म्हणतात हिस्टरेसिस लॉस. त्या लॉसला काय म्हणतात रे, हिस्टरेसिस लॉस. परत निगेटिव्ह सायकलला चार्ज होणार, परत हे इथं जाणार, इतकं झिरोला जाणार नाही, एवढं हे रेसिड्युअल फ्लक्स लावल्या, त्याला झिरो करण्यासाठी परत अजून फोर्स लावला, म्हणजे हे पूर्ण काय होणार रे, लूप होणार. आपण हे मॅग्नेटिक सर्किटमध्ये डिटेलमध्ये बघू. मग आपल्याला जर हे करायचं, हिस्टरेसिस लॉस जर ट्रान्सफॉर्मरचा कमी करायचा असेल तर आपण काय यूज केलं तर रे, सिलिकॉन स्टीलला काय केलं, एक टेक्निक यूज केली. त्या टेक्निकचं नाव होतं CRGO, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेशन. ही टेक्निक यूज केली कशासाठी, ते हिस्टरेसिस लॉस कमी करण्यासाठी. बरोबर आहे का. मग हिस्टरेसिस लॉस बघा, हिस्टरेसिस लॉस ह्यानी काय झालं रे, हिस्टरेसिस लॉसचा जो बीमॅक्स कॉन्स्टंट होता, म्हणजे घनता होती, फ्लक्सची घनता होती, आधी किती होती रे बघा, आधी होती 1.1 to 1.2 आधी घनता होती. जेव्हा ही यूज करायच्या आधी बघा, ही यूज केल्यानंतर काय झाली, जी घनता होती बीमॅक्स, फ्लक्सची घनता होती, फ्लक्सची घनता होती ती किती झाली रे, 1.6 to 1.7. आणि ह्याला म्हणतात, ह्या घनतेला ह्या CRGO यूज केला म्हणून त्या कॉन्स्टंटला हा जो जी व्हॅल्यू झाली ह्याला म्हणतात हिस्टरेसिस कॉन्स्टंट. काय म्हणतात रे बाळांनो, हिस्टरेसिस कॉन्स्टंट. तुम्हाला कधी कधी विचारू शकतात हिस्टरेसिस कॉन्स्टंट CRGO ह्या मटेरियलचा किती असतो, 1.6, सिलिकॉन स्टीलचा किती असतो, 1.1 to 1.2 पर्यंत. कळालं का. हा कॉन्स्टंट वाढला त्यामुळे हिस्टरेसिस लॉस कमी झाले. बरोबर आहे का. मग आपण प्रॉब्लेमॅटिक भाषेत बघू. WH is equal to eta Bmax x बघा, Bmax S F into phi. phi म्हणजे वेलोसिटी. बघा phi म्हणजे काय रे, वेलोसिटी. हे आपल्याला गरज नाही, वेलोसिटीची गरज नाही. बरोबर आहे का. आपल्याला इलेक्ट्रिकल टर्मची. F म्हणजे काय रे, फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे का. आणि Bmax म्हणजे काय रे, घनता. आणि x म्हणजे काय, हिस्टरेसिस कॉन्स्टंट. x म्हणजे काय बाळांनो, नीट लक्षात ठेवा, x म्हणजे काय, हिस्टेरिसिस कॉन्स्टंट. आणि हिस्टरेसिस कॉन्स्टंट CRGOचा आपण घेतलेला आहे 1.6 आणि हा काय आहे, साधा कॉन्स्टंट आहे. मग मला सांगा रे, जेव्हा फ्लक्स डेन्सिटी स्थिर असेल, बघा आपल्याला काय बघायचं, हिस्टरेसिस लॉस कधी कधी आहे जेव्हा फ्लक्स कॉन्स्टंट असतील किंवा V/F रेशिओ स्थिर असेल. बरोबर आहे का. मग केस नंबर 1 दोन प्रकारे लॉस होतात. केस नंबर 1 काय, V/F काय असेल, कॉन्स्टंट असेल, म्हणजेच Bmax काय असेल, स्थिर असेल. म्हणजेच फ्लक्स काय असतील रे, स्थिर असतील. म्हणजेच फ्लक्स काय असतील रे बाळांनो, स्थिर असतील. त्यावेळेस काय होईल, मग बाळांनो बघा, WH हा कशाला प्रोपोर्शनल राहणार आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा स्थिर आहे. लक्ष दे रे, हा पण स्थिर आहे. म्हणजे हा काय, फ्लक्स. फक्त वेलोसिटी ही आपल्याकडे नाही, इलेक्ट्रिकल क्वांटिटी नाही. म्हणजे मला सांगा WH कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला. कशाला, फ्रिक्वेन्सीला. कधी जेव्हा तुमचा काय रे, फ्लक्स स्थिर आहे किंवा V/F चा जो रेशिओ आहे तो काय स्थिर आहे, तेव्हा हिस्टरेसिस लॉस हा कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सीला. कशाला प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सी ह्या घटकाला प्रोपोर्शनल आहे. ओके. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर डबल केली तर हिस्टरेसिस लॉस डबल होणार. फ्रिक्वेन्सी जर अर्धी केली तर हिस्टरेसिस लॉस अर्धा होणार. म्हणजे डायरेक्टली तिथं काय होती,
ईडी मध्ये बघा हिस्टरेसिस लॉस काय होतं, ईडी करंट लॉस फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली वर्गाला प्रोपोर्शनल होता. कशाला? वर्गाला. म्हणजे फ्रिक्वेन्सी थोडी वाढवली तर हिस्टरेसिस लॉस जास्त कशामुळे कशात वाढायचा? ईडी मध्ये. पण हिस्टरेसिस मध्ये जेवढी फ्रिक्वेन्सी वाढवाल, डबल कराल तर हिस्टरेसिस डबल, हे 3 पट कराल फ्रिक्वेन्सी तर हिस्टरेसिस लॉस 3 पट होणार. बरोबर आहे का? मग बाळांनो अस्थिर असेल, बरोबर आहे का बाळांनो, जर दुसरी कंडिशन केस नंबर 2 काय रे, फी बाय एफ रेशिओ नॉट कॉन्स्टंट. म्हणजे बी मॅक्स काय असेल? कॉन्स्टंट नाही. बरोबर आहे का? कॉन्स्टंट नाही. मग बी मॅक्स कॉन्स्टंट नाही तर बाळांनो म्हणजे हिस्टरेसिस लॉस हा कशाला प्रोपोर्शनल आहे रे? बी मॅक्स. बी मॅक्स म्हणजे काय रे? फी बाय एफ. आणि एक्स ची व्हॅल्यू काय रे? 1.6. बघा ह्या एक्स ची व्हॅल्यू काय? हिस्टरेसिस लॉस कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय? 1.6 गुणुले फ्रिक्वेन्सी. बघा रे बाळांनो इकडे लक्ष द्या. फी ला 1.6 आणि एफ ला 1.6 खाली दिलं, एफ इथं काय 1. मग मला सांगा रे, हे 1 जर खाली आलं तर वजा होणार आहे. मग मला सांगा हिस्टरेसिस लॉस हा प्रोपोर्शनल आहे फी 1.6 आणि एफ 0.6. का रे? एफ 0.6 का? हे 1 आहे, हे खाली आल्यावर वजा होणार. 1.6 वजा 1 तर काय झालं रे? हे काय झालं? 0.6. मग मला सांगा रे हिस्टरेसिस लॉस जेव्हा अस्थिर असतो तेव्हा उलटा असतो कुणाला? फ्रिक्वेन्सीला. आणि डायरेक्ट असतो कुणाला? व्होल्टेजला. बघा तिथं ईडी करंट लॉस फक्त व्होल्टेजला प्रोपोर्शनल होता. जेव्हा अस्थिर होतं व्होल्टेजच्या स्क्वेअरला, इथं व्होल्टेजच्या 1.6 ला प्रोपोर्शनल आहे हिस्टरेसिस. आणि फ्रिक्वेन्सीला काय रिव्हर्स आहे, फ्रिक्वेन्सी कमी झाली की इथं काय होणार आहे? हिस्टरेसिस वाढणार आहे. पण कधी कंडिशन काय? कंडिशन काय? कॉन्स्टंट. तुमचा फ्लक्स काय पाहिजे? अस्थिर पाहिजे, कॉन्स्टंट नसल्या पाहिजे. बरोबर आहे का रे? ही झालं हिस्टरेसिस आणि ह्या दोनची. फक्त बाळांनो तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात ठेवताना पहिली कंडिशन लक्षात ठेवा, हे तुमच्या डोक्यावरनं पाणी गेलं. कारण तुमचा ट्रान्सफॉर्मर हा स्थिर फ्लक्सचा डिव्हाइस आहे. तिथं फ्लक्स काय असतात? कॉन्स्टंट असतात. मग समरीमध्ये आपण जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लिहिताना अभ्यास करताना सगळं करा. तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचा अभ्यास करायचा असेल तर सगळं करा. पण एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करत असाल तर काय करा? ईडी करंट लॉस कशाला प्रोपोर्शनल आहे? फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर डबल केली तर 4 टाइम्स ने ईडी करंट लॉस वाढणार आहे, कारण वर्गाला प्रोपोर्शनल आहे तो. आणि हिस्टरेसिस लॉस कशाला प्रोपोर्शनल आहे? फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. हे जर 2 केलं आणि ईडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस कसा रिड्यूस करतात हे डिझायनिंग मध्ये सांगितलं होतं. आता पण रिवाइज केलं. एवढं लक्षात ठेवलं की ईडी आणि हिस्टरेसिस लॉस मधला तुम्हाला काही कळालं? सगळं कळणार. त्यातला एक पण प्रश्न सुटणार नाही याची गॅरंटी. मग ह्या 2 लॉसेसचे बेरीज म्हणजे काय रे? आयर्न लॉस. काय? ह्या 2 लॉसेसची बेरीज म्हणजे आयर्न लॉस आहे. आणि ह्या लॉसलाच काय म्हणतात? कॉन्स्टंट लॉस किंवा ह्यालाच म्हणतात नो लोड लॉस. आता का नो लोड लॉस किंवा कॉन्स्टंट लॉस का म्हणतात? बाळांनो तुमच्या सिस्टीमची फ्रिक्वेन्सी चेंज होते का रे? नाही. इंडियामध्ये किती फ्रिक्वेन्सी आहे? 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे आयर्न लॉसेसला काय म्हणतात? कॉन्स्टंट लॉस म्हणतात किंवा त्याला म्हणतात नो लोड लॉस. फ्रिक्वेन्सी कधी ट्रान्सफॉर्मरला यायची थांबलेली आहे का रे? नाही. त्यामुळे ती नो लोडला जरी असली फ्रिक्वेन्सी येणार आहे म्हणजे हे लॉस होणार आहेत. कॉन्स्टंट लॉसेस का म्हणतात कळालं? कारण तुमच्या सिस्टीमची फ्रिक्वेन्सी कशी असते? कॉन्स्टंट असते. त्यामुळे ह्या लॉसेसला काय म्हणतात? कॉन्स्टंट लॉसेस म्हणतात. आणि ह्या दोघांचं मिळून तुम्हाला आयर्न लॉसेस म्हणतात. आयर्न लॉसेस का म्हणतात? कुअरलाच दुसरं नाव आहे आयर्न. आधीच्या काळात काय म्हणायचे? कुअर म्हणजे आयर्नचाच असायचा. पण आता रिसर्च केले सायंटिस्टने, सिलिकॉन आणला, सिलिकॉन मध्ये स्टील मिसळला, सिलिकॉन स्टीलला प्रोसेस केली, CrGO काढला. मग ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणते यूज करतात कुअर? तर CrGO. बरोबर आहे का? आयर्न आधीचं मटेरियल आहे त्यामुळे ह्याला आयर्न लॉस म्हणले. बरोबर आहे का? आणि ईडी करंट प्लस हिस्टरेसिस लॉस म्हणजे दोघांचं मिळून काय होतो? आयर्न लॉस. ह्याला दुसरं नाव आहे काय रे? कॉन्स्टंट लॉस किंवा नो लोड लॉस. हे कळालं? आता बाळांनो आपल्याला नेक्स्ट मेन लॉस बघायचा आहे. तो काय बघायचा आहे? कॉपर लॉस. काय बघायचा आहे? कॉपर लॉस. काय बघायचा आहे? कॉपर लॉस. कॉपर
करंट बघा हे वाइंडिंग आहे, कुठं होतो रे हा लॉस? वाइंडिंग मध्ये. वाइंडिंग मध्ये करंट झाला, करंट गेला, बरोबर आहे का? वाइंडिंग मध्ये करंट गेला, वाइंडिंगचा काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. कॉपर लॉस म्हणजे काय रे? I²R, बरोबर आहे का? I²R म्हणजे काय रे? कॉपर लॉस. म्हणजे करंट मुळे बघा वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा कॉन्स्टंट असणार आहे. एकदा वाइंडिंग लावली की बदलणार आहे का? पण करंट बदलणार आहे. कशावर बदलणार आहे करंट? लोड दिला तर. तुम्ही काय म्हणता, फ्रीज लावलं तर 16 एंपियर लागतंय, ट्यूब लावली तर 2 एंपियर लागतंय. म्हणजे लोड जसा लावाल तसं काय होतंय रे? तुमचा करंट चेंज होतोय. म्हणून ह्या लॉसेसला म्हणतात व्हेरिएबल लॉसेस. ह्या लॉसेसला काय म्हणतात? व्हेरिएबल लॉसेस. म्हणजे बदलणारे लॉसेस. बदलणारे का? लोड चेंज केला की काय होतायत? बदलतायत. कारण करंट बदलतोय, लोड चेंज केला की करंट बदलला की लॉसची व्हॅल्यू चेंज होते. मग त्याला काय म्हणायचं? बदलणारे लॉसेस. ह्याला काय म्हणतात? व्हेरिएबलला दुसरं नाव आहे बदलणारे लॉसेस किंवा अस्थिर लॉसेस. स्थिर नाही ते, काय आहेत? अस्थिर आहेत. ओके. कशावर डिपेंड आहेत हे? लोडवर डिपेंड आहेत. लोडवर कशामुळे डिपेंड आहे? कारण करंट हा कशावर डिपेंड आहे? लोडवर. बाळांनो मी तुम्हाला म्हणलं बघा कॉपर लॉस म्हणजे काय? I²R इज इक्वल टू कॉपर लॉस. म्हणजे कॉपर लॉस कशाला प्रोपोर्शनल आहे? करंटला, बरोबर आहे का? करंट म्हणजे लोड आहे आपला. करंटला लोडच्या भाषेत इंडिकेट करतो I²R म्हणजे कॉपर लॉस. बाळांनो आता मी म्हटलं, मी काय केलं? हा फुल लोड कॉपर लॉस म्हणजे पूर्ण लोड लावला. म्हणजे ह्या करंटला म्हणू का रे? IFL, फुल लोडचा करंट. फुल लोड IFL कशासाठी वापरलंय? फुल लोडचा करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे कॉपर लॉस, फुल लोडचा कॉपर लॉस. आता मी काय म्हणलं, आमच्या इकडं दुपारी लाईट कोण यूज करत नाही, म्हणजे लोड काय होतो रे? हाफ होतो. मी म्हणलं की अर्धाच लोड राहतो आमच्या इकडं काय राहतो? अर्धाच लोड राहतो. तेव्हा लॉसेस काय असणार? कॉपर लॉसेस. बघा लोड अर्धा झाला की करंट काय होणार? अर्धा होणार. ह्या अर्ध्याचा वर्ग. बघा ह्या करंटचा वर्ग आहे. जेवढा करंट असेल, मी काय म्हटलं की माझा हाफ लोड, ही काय झाला? फुल लोड कॉपर लॉस. काय झाला? फुल लोड कॉपर लॉस, बरोबर आहे का रे? फुल लोड कॉपर लॉस. हा काय झाला? हाफ लोड. हाफ लोड, बरोबर आहे का? हाफ लोड म्हणजे करंट काय झाला? हाफ झाला. त्याचा वर्ग. लोड हाफ झाला की करंट हाफ होतोय, पण रेजिस्टन्स कसा राहतोय? समान. अरे वाइंडिंग चेंज करताय का तुम्ही? नाही, त्याचा रेजिस्टन्स तेवढाच आहे. म्हणजे ही काय झाला रे? काय झाला? IFL चा स्क्वेअर, बरोबर आहे का? आणि 2 चा स्क्वेअर 4 आणि काय झाला? R. हा काय झाला? हाफ लोड, बरोबर आहे का? बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बघा ही फुल लोडच्या लॉस मध्ये हा काय फुल लोड लॉस आहे? बघा ही बघा IFL स्क्वेअर इंटू R म्हणजे हेच आहे. हा फुल लोड आहे. मग फुल लोड भागिले 4 केलं तर हाफ लोड आला. कळतंय का? बघा काय झालंय. बघा IFL म्हणजे काय? फुल लोड आहे इंटू R म्हणजे हा फुल लोडचा कॉपर लॉस आहे. भागिले 4 केलं की काय झाला? हाफ लोड. म्हणजे तुम्ही जर लोड कमी केला तर त्याच्या वर्गाने कमी होतोय लॉस. त्याच्या वर्गाने काय होतोय? कमी होतोय. मग मला सांगा रे, मी एक साधारण फॉर्म्युला वापरतो. साधारण म्हणजे कोणत्याही लोडला तुम्हाला लॉस काढता येईल. मी जर म्हटलं बाळांनो फुल लोडला किती होते? 1600 लॉस होता. फुल लोडला किती होता? 1600 लॉस होता. कोणता? कॉपर लॉस. जर आता हाफ लोड केला की काय केला? हाफ लोड केला. म्हणजे बघा हाफ लोड केला म्हणजे करंट काय केला? अर्धा केला, बरोबर आहे का? करंट अर्धा केला पण त्याचा स्क्वेअर झाला, बरोबर आहे का? अर्धा केला म्हणजे त्याचा स्क्वेअर झाला. म्हणजे खाली किती येणार आहे? भागिले 4 येणार आहे. कितीने चेंज झाला लॉस? 4 ने. 1/4, बरोबर आहे का? बघा ह्या जो हाफ झालेला आहे त्याचा वर्ग गुणिले फुल लोड म्हणजे कोणत्याही लोडचा हाफ लोडचा, बरोबर आहे का? फुल लोडला जर गुणिले तुम्ही कितीने कमी केलाय त्याचा 1/2, हाफने केलाय तर हाफचा वर्ग करा आणि गुणिले फुल लोड करा तर तुम्हाला काय येणार आहे रे?
हाफ लोडचा लॉस येणार आहे. काय येणार आहे? हाफ लोडचा लॉस. म्हणजे बघा 1/2 समजलं नसेल तर तरी पण असू द्या, पण थोडं लक्ष द्या. आपण एकदम डिटेल मध्ये 4 चौक 16 400 वॅट कसं होतं माहिती का? 1600 ला फुल लोड लिहिला, हाफ विचारला की भागिले 2 करतात आणि मग 800 येतंय, मग चुकतंय. कळतंय का? कारण करंट हा कशाला प्रोपोर्शनल आहे? स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. बाळांनो बघा जनरलाइज फॉर्म्युला देतो इकडं, जनरलाइज फॉर्म्युला देतो बघा. फुल लोड, फुल लोड म्हणजे काय रे? IFL चा वर्ग गुणिले रेजिस्टन्स, बरोबर आहे का? मग मला सांगा रे, इकडे लक्ष द्या, जर मी हाफ म्हणलं, हाफ लोड म्हणलं तर x, बरोबर आहे का? x IFL चा वर्ग गुणिले R. x म्हणजे काय? x म्हणजे काय? हाफ लोडला काय आलं बघा, IFL वर्ग इंटू R. आणि x म्हणजे काय? 1/4. 1/4 म्हणजे मी काय म्हणतो 1/2 चा स्क्वेअर. जेवढा काही लोड आहे ह्याला म्हणतात फ्रॅक्शनल. फ्रॅक्शनल का? तुम्ही लोड 1 च्या पुढे नेऊ शकता का? कधीच आयुष्यात नेऊ शकत नाही. फुल लोड हे फुल लोड असतं, 1 च्या पुढे कधीच लोड नसतो. कमी करू शकता तुम्ही लोड, हाफ करू शकता, 1/3 करू शकता. फ्रॅक्शनल, फ्रॅक्शनल लोडचा स्क्वेअर इंटू IFL स्क्वेअर इंटू, आणि हे म्हणजे काय रे? फुल लोड लॉस आहे. हा म्हणजे काय? म्हणजे 1/2. मी म्हणू का रे, इथं जे x होतं x चा स्क्वेअर असा फॉर्म्युला, हाफ लोड मला काय लिहा x स्क्वेअर इंटू IFL. x इज इक्वल टू इथं काय? हाफ आहे. हाफ लोड सांगितला. आता मी म्हटलं की 1/3 लोडला मला लॉस काढा. काय करा? लॉस. मग 1/3 लोडला म्हणजे x ची किंमत किती झाली? 1/3. मग लॉसची किंमत किती आली? 1/3 चा स्क्वेअर इंटू फुल लोड लॉस. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बघा हे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारतात का? कारण लोड चेंज झाला की काय लॉस होतं. आपण ह्याच्यावर एक प्रश्न घेऊया. बघा प्रश्न घेऊया आता. बघा ह्याच प्रश्न कॉमन विचारणारा प्रश्न आहे. फुल लोड लॉस काय आहे? फुल लोड लॉस 800 वॅट आहे. लॉस काय? बरोबर आहे का बाळांनो? मग तुम्ही काय करता माहिती का? हाफ लोड म्हणजे अर्धा झाला असं समजता, पण नाही. अर्धा बघा, हाफ लोड लॉस म्हणजे फुल लोडच्या भाषेत फॉर्म्युला काय आहे? x चा स्क्वेअर गुणिले फुल लोड. x म्हणजे काय? फ्रॅक्शनल लोड. कोणता लोड आहे इथं? फ्रॅक्शनल किती दिलाय? हाफ. x ची संख्या किती आहे? हाफ आहे, हाफ केलाय. मग मला सांगा रे बाळांनो, 1/2 चा वर्ग आणि फुल लोडचा किती लॉस आहे रे? 800. बरोबर आहे. 1/2 चा वर्ग किती झाला? 1/4 गुणिले 800. 4 दुने 8 म्हणजे किती उत्तर झालं रे? 200 वॅट. किती उत्तर झालं? 200 वॅट. बरोबर आहे का? मग कळालं. आता टोटल सगळ्या ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस म्हणजे काय? टोटल ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस. कॉपर लॉस कळाला. कॉपर लॉसला व्हेरिएबल लॉस म्हणतात. हा कशावर डिपेंड आहे? करंटचं फंक्शन आहे. कशाचं फंक्शन आहे? करंटचं. बरोबर आहे का? कळालं कसा? म्हणजे लोड चेंज झाला की काय होतो रे? कॉपर लॉस चेंज होतो स्क्वेअरने. कशाने? फ्रिक्शनलच्या स्क्वेअरने. फ्रॅक्शनलच्या कशाने? स्क्वेअरने चेंज होतो. हे लक्षात ठेवायचं, नाही तर मग तुम्ही अवघड आहे. बघा बाळांनो, आता टोटल लॉसेस काय झाले? सगळे लॉस, ट्रान्सफॉर्मर मधले सगळे लॉस म्हणजे काय? आयर्न लॉस अधिक कॉपरचा लॉस. बरोबर आहे का? आयर्न लॉस मध्ये काय? WH प्लस WE प्लस CU. कॉपरला मी काय म्हणतो? WCU. हे 3 लॉस म्हणजे काय झाले रे? ट्रान्सफॉर्मरचे टोटल लॉस. मग हे लॉस ट्रान्सफॉर्मर मध्ये कसे काढतात? एखादा ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताय, तुम्हाला नेम प्लेटवर दिलेलं असतं की आयर्न लॉस एवढा आहे, हिस्टरेसिस लॉस एवढा आहे. हे कसे काढतात? मग ह्यांच्यासाठी टेस्ट असतात. काय असतात? टेस्ट असतात. मग टेस्ट काय आहेत बघा. टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरवर घेतल्या जाणाऱ्या टेस्ट. टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर. आपल्याकडे भरपूर टेस्ट आहेत. आपण 4 टेस्ट घेणार आहे. ट्रान्सफॉर्मरवर घेतल्या जाणारे 4 टेस्ट घेणार आहे. पहिली आहे पोलॅरिटी टेस्ट. दुसरी आहे ओपन सर्किट टेस्ट. आणि तिसरी आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. आणि चौथी आहे
बॅक टू बॅक टेस्ट, बरोबर आहे का, बॅक टू बॅक टेस्ट. मग बघा पोलॅरिटी टेस्ट, ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी मी तुम्हाला सांगेल काय असतं एक्झॅक्टली. ओपन सर्किट टेस्ट जी वापरतात ती आयर्न लॉस मोजण्यासाठी, कशासाठी, आयर्न लॉस मोजण्यासाठी. शॉर्ट सर्किट जी वापरतात तो कशासाठी, कॉपर लॉस मोजण्यासाठी, ओके, मोजण्यासाठी. आणि ही जी टेस्ट बॅक टू बॅक टेस्ट वापरतात तो मेन पर्पज आहे टेम्परेचर किती वाढतंय, लोड एवढा दिला की वाइंडिंगचं टेम्परेचर किती वाढतंय, ही कशासाठी यूज करतात की टेम्परेचर मोजण्यासाठी किंवा ओव्हरऑल इफिशियन्सी, सगळी दोन्ही पण ट्रान्सफॉर्मर बॅक टू बॅक मी सांगेल काय आहे एक्झॅक्टली. ओके, मला वाटतं आज आपण इथंच थांबू, नेक्स्ट लेक्चरला ह्या टेस्ट कंडक्ट करू, त्यानंतर इफिशियन्सी अँड रेग्युलेशन हा टॉपिक घेऊ. म्हणजे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज आपला संपलाय आणि नंतर आपण बघा ह्याच्यानंतर आपण काय काय घेणार आहेत. इफिशियन्सी रेग्युलेशन झालं की त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची पूर्ण डायग्राम, ब्रेदर कुठं असतो, बरोबर, व्हेंटिलेशन डक्ट कुठं असते, एअर कूलिंग कशी होते, हे सगळं एक दिवस घेणार आहेत. त्यानंतर काय घेणार आहेत रे, पोलॅरिटी ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे का. पोलॅरिटी ट्रान्सफॉर्मर झाला की त्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मर काय आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर झाला की थ्री फेज ट्रान्सफॉर्मर काय आहेत, हे सगळं आपण बघणार आहेत. ओके, उद्या आपण भेटू आपण टेस्ट बद्दल. ओके, आणि ॲप्टिट्यूडचे पण लेक्चर सुरू आहेत, ते पण बघा, सगळ्यांना शेअर करा. ॲप्टिट्यूड पण पॅरलल मध्ये घेतोय, त्यानंतर बुद्धिमत्ता पण चालू होईल दुसरे शिक्षक आले की. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू सो मच.